मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादांना एकदा बोललो या गृह खात्याचं तुम्ही काहीतरी करा आणि करता करता झालंच ते. मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं होतं. आणि म्हणून आणि याच्यामध्ये म्हणून आपण मगाशी म्हणालात की याला शस्त्र द्या. आता सरकारने सुधीर भाऊ कुठे गेले, आपल्या दांडपट्ट्याला राज्य शस्त्र म्हणून दर्जा दिलेला आहे. त्यामुळे हा दांडपट्टा फिरवायला महायुती सरकार कुठेही मागं फिरणार नाही. कायद्याचा वेगळा अर्थ घेऊ नका. वाघनका येतील ना, येतात. आणि अध्यक्ष महोदय, उद्योग पळवले, किती कोलेकाई चालू आहे, कोलेकुई कुणी केली, तर उद्योजकांचा राज्यावरील विश्वास आणि आता पत वाढली आहे. आणि म्हणून आज आपल्याला मी सांगतो, त्यावेळेस का पळाले, का असं सुरक्षित वाटत होते. उद्योगपतीच्या खाली बॉम्ब ठेवतात. आता बॉम्ब ठेवल्यानंतर कुठले जिलेटिंग कॅन्डी काय होत्या, आणि त्याला ठेवल्यानंतर त्याच्यावर आरोप जेव्हा झाला पोलिसावर, तेव्हा माजी मुख्यमंत्री म्हणाले, अरे तो वाजे काय लादेन आहे. नंतर निघाला तोच लादेन, त्यानेच बॉम्ब ठेवला तिकडं. कसा लोक राहतील इकडे. जर उद्योगपतीच्या घराच्या खाली बॉम्ब ठेवायला लागले तर कसं होणार असलम. आणि म्हणून उद्योजकांना असुरक्षित वाटत होतं. आता तुम्हाला मी सांगतो, ही ओळख आम्ही बदलली आहे. आता हे राज्य इंडस्ट्री फ्रेंडली आहे. या राज्यात उद्योजक येऊ लागलेत. मागच्या वेळेस दावोसला गेलो, 1,37,000चं MOU साईन झाले आणि 80% विजय भाऊ एक्झिक्युशन झालं, म्हणजे अंमलबजावणी. आता यावेळेस 3,73,000 कोटीचे MOU साईन झाले. इथं आल्यानंतर 2,00,000 कोटीचे आणखी झाले. ग्रीन हायड्रोजनला आम्ही प्रमोट केलंय. ग्रीन हायड्रोजनला प्रमोट करणारं पहिलं राज्य देशातलं आहे आपलं हे. आणि म्हणून यामध्ये 3.5-4 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. विश्वास असायला पाहिजे. आपल्याकडे खूप पोटेन्शियल आहे. इन्फ्रास्ट्रक्चर मोठं आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे, सगळं आहे. मग हे सगळं असलं तरी सुद्धा जे काय वातावरण आहे, हे वातावरण चांगलं असलं पाहिजे. आणि म्हणून उद्योगधंद्यामध्ये आता महाराष्ट्र पुढं आहे. कारण आपल्याला विजयराव माहीत आहे, सूर्जागड प्रकल्प चालू होत नव्हता. मी पालकमंत्री होतो, सगळे निगेटिव्ह होते. मी सांगितलं सूर्जागड प्रकल्प चालू झाला पाहिजे, गडचिरोलीमध्ये उद्योग आले पाहिजे. तुम्ही जर करत नसाल तर मी स्वतः जाऊन तिथं उभं राहून चालू करतो. तेव्हा सूर्जागड सुरू झाला. आज 10,000 लोक काम करतायत की नाही, 10,000 लोक काम करतायत. आणि म्हणून त्या ठिकाणी आज लोकांची रांग लागली आहे सूर्जागडमध्ये स्टील प्लॅन्ट खोलण्यासाठी. आणि म्हणून आज आपण जे काही तिथे सुरू केलं, हे सुरू केलं, त्याचा फायदा आता होतोय. तिथल्या महिलांना काम मिळतंय, तरुणांना काम मिळतंय, अनेक उद्योग तिथे येत आहेत. आणि म्हणून जे काही $1 ट्रिलियन इकॉनॉमी कोणीतरी म्हटलं, $1 ट्रिलियन कसे होणार, हेच तर उद्योग आल्यावर होणार. $1 ट्रिलियन पुढं आपण जाऊ. आणि $5 ट्रिलियन जे प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे, त्याला $1 ट्रिलियन पेक्षा जास्तीची मदत भक्कम साथ महाराष्ट्राकडून मिळेल. अरे नोकर भरतीचा विषय कोणीतरी काढला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही 75,000 लोकांच्या नोकऱ्या देण्याचा निर्णय सरकारने घेतला. परंतु निर्णयाची अंमलबजावणी करताना त्याच्यापेक्षा डबल 1,61,841 पदांची भरतीची प्रक्रिया सुरू झाली. आतापर्यंत शासकीय निमशासकीय विभागामध्ये 45,152 पदांवर नियुक्तीचे आदेश दिले. आणि तुम्हाला सांगतो, नियुक्त्या कशा, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या इतर सभागृहामध्ये डायरेक्ट त्यांना बोलवून त्यांना नियुक्त्या देण्याचं काम सरकारने केलं. त्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांचं. आणि म्हणून हे सरकारचं मोठं यश आहे. अनुकंपा तत्वावर सुमारे 3,334
उमेदवारांच्या नियुक्त्या दिल्या, कधी दिल्या होत्या? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.